देश विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या झी वाहिनीच्या वतीनं झी राईज या कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर इथं करण्यात आलं होतं. विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये झालेला हा कार्यक्रम संघर्ष, कर्तृत्व आणि प्रेरणादायी विचारांनी चांगलाच रंगला. समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या संघर्ष गाथा आणि यशाची कहाणी समाजासमोर आणणं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली. प्रसार माध्यमचे संचालक प्रताप पाटील यांनी जाहिरात व माध्यम क्षेत्रातील बदल, नव्या संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन केलं. आत्तापर्यंत पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांपुरतं मर्यादित असणारं जाहिरातीचं क्षेत्र आता अगदी ग्रामीण भागापर्यंत आलेलं आहे. लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे आणि अशावेळी ग्रामीण भागामध्ये किंवा 3 टायर सिटीमध्ये सुद्धा जाहिराती संदर्भात, TV मीडिया संदर्भातला अवेअरनेस वाढणं ही काळाची गरज आहे. आज साधारणपणे एकूण म्हणजे जो काही साधारणपणे 2.5-3 लाख कोटीचा टर्नओव्हरमध्ये TV मीडियाचा जवळपास 65 ते 70 हजार कोटीचा वाटा आहे. आणि अशावेळी छोट्या शहरामधल्या लोकांना त्याचा लाभ मिळणं, त्यांना त्यांची उत्पादनं राज्याने राष्ट्रीय लेवलला नेण्यासाठी हा मीडिया अतिशय फायद्याचा आहे. आणि यातले जे काही बारकावे आहेत, याच्या संदर्भातले जे काही गैरसमज आहेत तेही दूर होणं गरजेचं आहे. छोट्यातल्या छोट्या उत्पादकाला, संस्थेलासुद्धा TV मीडियावर येता येतं आणि हे त्याला कळणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी झी राईजसारखे कार्यक्रम छोट्या छोट्या शहरामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये खरंच या ठिकाणी झीचं स्वागत आहे. घोडावत ग्रुपचे उद्योजक संजय घोडावत यांनी शून्यातून उभा केलेल्या उद्योग समूहाची संघर्ष गाथा सांगत जिद्द, सातत्य आणि दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले. माझ्या मते एकच चॅनल असं नेटवर्क आहे इंडियामध्ये, जी नेटवर्क, की जे 18 भाषामध्ये आहे भारतामध्ये. तर त्यांची अतिशय चांगली अशी म्हणजे प्रोग्रेस चालू आहे. राईज जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची राईज, खरोखर त्यांचा ग्राफ जो आहे तो राईज होत आहे. आणि त्यासाठी माझ्या ग्रुपतर्फे, संजय घोडावत ग्रुपतर्फे जे काही सहकार्य लागेल ते करण्यास मी कायम सदैव तत्पर असेल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश गोडबोले यांनी गोकुळच्या विकासाचा आणि वाटचालीचा आढावा घेतला. या गोकुळच्या बद्दलचं जर माहिती सांगायची झाली तर गोकुळची स्थापना 1963 साली झाली आणि ही सहकारातली अग्रगण्य अशी संस्था आज नावारूपाला आलेली आहे. गोकुळच्या संबंधात आज 5 लाख दूध उत्पादकांची निगडीत असणारी ही संस्था आहे. त्याच्यामध्ये 8,000 प्राथमिक दूध संस्था आहेत आणि त्याचबरोबर लाखो असे आमचे ग्राहक याच्याशी जोडले गेलेले आहेत. कर्मचारी वर्गाचं देखील खूप मोठं योगदान, 2,500 कर्मचारी या संदर्भात या संस्थेशी जोडले गेले आहेत. एकूणच गोकुळ म्हणजे अर्थवाहिनी म्हणायला हरकत नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याची आणि आजूबाजूच्या परिसराची. तर चकोते ग्रुपचे प्रमुख अण्णासाहेब चकोते यांनी चकोते बेकरीचा 7 समुद्रपार पोहोचलेला प्रवास आणि त्यामागील संघर्ष हा उलगडला. आम्ही ज्यावेळेला बेकरी इंडस्ट्री सुरू केली त्या ठिकाणी बेकरी इंडस्ट्रीचा तसं या ठिकाणी ग्रामीण भागात लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी ॲडच्या माध्यमातून आम्ही अगदी रेडिओपासून सुरुवात केली आणि रेडिओच्या नंतर बाकी TV चॅनल्स ज्या ठिकाणी आम्ही आपली ॲड त्या ठिकाणी केली. आजच्या जमान्यात जसा आपला प्रोडक्ट चांगला असतो त्याचा विश्वासार्हता पटवण्यासाठी जर चांगल्या लेवलचे ब्रँड ॲम्बॅसिडर जरी घेतले तर त्याचाही परिणाम आपल्या व्यवसायावर नक्की होत असतो. आणि म्हणून आम्ही भारतातली टॉपमोस्ट अभिनेत्री माननीय माधुरी दीक्षितजी यांना ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेतलो आणि त्यांचा जे काही एक ॲड आहे ते ॲडव्हर्टाईज आज आम्ही तयार केलेला आहोत. त्याचप्रमाणे त्यांचा फोटो जो आहे तो आम्ही आमच्या सगळ्या प्रोडक्ट पॅकेजिंगवर सुद्धा वापरलेला आहे. त्यामुळं मागच्या 3-4 वर्षामध्ये आमचा टर्नओव्हर जवळजवळ डबल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळी मान्यवरांनी झी राईजच्या उपक्रमाचं कौतुक करत हा मंच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. झीच्या टीमनं झी वाहिनीच्या विविध उपक्रमांसह भविष्यातील संकल्पनांचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर सादर केला.
यावेळी झीचे चीफ सेल्स ऑफिसर रजनीश गुप्ता, नॅशनल सेल्स हेड संतोष अवस्थी, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट जयदीप भोगले व झी राईजची टीम तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.